हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही कुठं आलो? बारामतीला. कसे राहिलो तू? बारामतीला आलेलो आहे कारण की तुझा जरा घसा दुखतो ना. 2 दिवस झालं खोकला येतं, त्याच्यामुळे डॉक्टरांकडे आलोय. तो गोळ्या औषध आम्ही हॉस्पिटलला आलो. रोजच्यापेक्षा आज काय माझा आवाज जास्त निघा नाही. आणि आम्ही आज काय घरून येताना व्हिडिओ काढला नाही, कारण घरून येताना खूप उशीर झाला होता. आणि इथं आलो तर 1 तास झालं बसलो, तर डॉक्टर अजून नाहीत आले. त्यांना जायचं बँकेत. यांची बँक चालू झाली मग अशीच. तर आता डॉक्टर येईपर्यंत आम्हाला इथंच बसावं लागेल. आणि आज खरं तर मी आज ह्यांना गाडी दिली नाही, घरापासून मीच गाडी घेतली. बारामती बायकोने गाडी चालवली माझ्या, आता खूप छान चालवलेली आहे. मित्रांनो, आज माझी बायको मला सोडवायला चाललेली आहे ऑफिसला, आणि स्वतः गाडी चालवते आज. बघा, आता 1 तास झाले तर बसलं तरी अजून डॉक्टर नाही आले. डॉक्टरांची वाट बघत बसली. बघा, इथं असे भरपूर जण आलेत, पण डॉक्टर काय अजून आले नाहीत, म्हणून आम्ही बसले इथं. 11 वाजले तरी अजून डॉक्टर आले नाहीत, त्यामुळे ते गेले बँकेत. मला इथं सोडले, तर म्हणले लगेच वापस येतो. तर चला आता डॉक्टरांची वाट बघत बसू. तर बघा, आता दवाखाना झाला आणि त्यांनी मला माझ्या मैत्रिणीच्या घरी आणून सोडले आणि ते गेले बँकेत. बघा, इथं असं माझ्या मैत्रिणीचं घर आहे. आता आमच्या खूप गप्पा मारून झाल्या. आम्ही जेवण केलं आणि आम्ही निघालात उन्हात पार्लरला. इथं आहे माझी मैत्रीण. आम्ही खूप वर्षातून भेटलो, त्यामुळे लय भारी वाटलं. आम्ही 8वीला एकत्र होतो. आता आम्ही 3rd इयरला गेलो. 9-10 वर्ष झाले. 3rd इयरला गेलो तर आम्ही 7वी 8वीला सोबत होतो. आता भेटून खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही चाललो फिरायला. तर चला. तर बघा, आता आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मी पार्लरला चालली म्हणून. तर आता मी पार्लरमध्ये पोहोचले. इथं आहे TC कॉलेजजवळ प्राधान्य पार्लर म्हणून आहे. तर चला, मी मॅडम काय काय करते ते तुम्हाला दाखवते. मॅडम, तुम्ही काय काय करता? मी ऑल प्रोडक्ट आपल्याकडे सगळं करलं जातं. सगळे हेअर ट्रीटमेंट वगैरे सगळे ॲडव्हान्स आहे. माझं कॉस्मेटॉलॉजी झाले, प्लस मी हायड्रा, कोरियन ग्लो वगैरे सगळं करते. ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण असतात आपल्याकडं, नॅनोप्लास्टिया, ॲक्वा वगैरे ऑल करतो आपण. आणि हेअर कट पण करतात मॅडम, वेगवेगळ्या प्रकार हेअर पण असतात, कुठले सिग्नेचर कट वगैरे ऑल येतात. ॲडव्हान्स कट वगैरे येतात. ओके, थँक्यू. आणि आपलं आहे TC कॉलेजच्या इथं आहे पार्लर, तर तुम्ही विजिट करू शकता. प्राधान्य ब्युटी पार्लर. ओके, थँक्यू. तर बघा, आता आम्ही पार्लरमधून बाहेर आलो. भरपूर ऊन लागतं या, नाही ऊन आहे इथं. मॅडमला नक्की व्हिजिट द्या. इथं TC कॉलेजजवळ आहे ना गं? भारी करतात ना? भारी करतात. चला, आता आम्ही चालू ड्रेस घ्यायला. तुला घ्यायचा का? घेऊन तोच दे मला घेऊन, मी तुझ्या घरी आली. फ्रेंड्स, तुम्हीच सांगा कोणी घेऊन द्यायला पाहिजे. मी हिच्या घरी आली ना, हिने मला घेऊन द्यायला पाहिजे. तर चला, आपण काय घेते बघू मला. आता आम्ही बारामतीला TC कॉलेजच्या समोरून चाललो ड्रेस घ्यायला. कुठे ड्रेसचं दुकान? तर चला, आता ड्रेस घेऊया. बघा, आता आम्ही आलो कपड्याच्या दुकानात आणि योगिता घेतली मला ड्रेस. आहे ना? तर चला, आता आम्ही ड्रेस घेतो. आम्ही ड्रेस घेतला, मला योगिताने ड्रेस घेतलाय. आम्ही चाललो घरी. हा ना? हो. तर आता आम्ही चाललो घरी. आम्हाला जाताना आईस्क्रीम घेऊन जायची. चला, इकडे पुढे आपण आता आईस्क्रीम घेणार आहे. अश्विनीला आईस्क्रीम खायला घालायची. आता ड्रेस घेतला, जेवण चाललं, आता आईस्क्रीम चालणार आहे. अजून थोड्या वेळाने काय करते काय माहिती. तर चला, आपण आमचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजून काय काय बघण्यासाठी कंटिन्यू करा. काय काय घेते आणि काय काय करते ते बघा. साईड ओके. आता संध्याकाळचे 5 वाजले आणि हे मला योगिताच्या घरी न्यायला आले. हा, हिला न्यायला आलेला आहे आता. यांची सुट्टी आताच झाली आणि मला न्यायला आले. तर आम्ही चाललो आता घरी. चला. बघा, आता आम्ही योगिताला बाय बाय करून नाही तर घेऊन चाललो. तिला म्हणलं चला आमच्या घरी करून. ती पण आली. चला, आता जाऊया घरी. तर बघा फ्रेंड्स, आम्ही आता जस्ट घरी पोचलोत. आई बनवतात स्वयंपाक, तर मी आईला थोडीशी मदत करू लागते. तर बघा, आता आम्ही जेवण करायला बसलोत. आईंनी इकडं बनवलंय आंब्याचा रस, इकडं वांग, इकडं चपाती. योग्यता यायची म्हणून आईला सांगितलं होतं. आईने स्वयंपाक बनवला आणि हिला इथं जेवायला दिले. इकडं बसलेत हे, इथं पप्पा. आमच्याकडे आज नवीन पाहुणे आले, त्याच्यामुळे आम्ही आंब्याचा रस ठेवलेला. आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तर चला, आता आम्ही जेवण करतो. आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.